सांगली लोकसभा मतदारसंघ। आता सांगली लोकसभा हा जो मतदारसंघ आहे हा एक अतिशय महत्त्वाचा आणि एक अटीतटीची किंवा चुरशीची लढत होईल किंवा या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल हे काही आता सांगता येणार नाही। कारण येथील जे उमेदवार आहेत संजय काका पाटील भाजपचे, चंद्रहार सुभाष पाटील उद्धव ठाकरे गटाचे आणि अपक्ष विशाल पाटील, त्यामुळं हे कोण निवडून येईल हे सांगणं सध्या तरी थोडंसं म्हणजे सांगता येणं अशक्यच वाटतं। कारण परिस्थिती कशाही पद्धतीने हे ते बदलू शकतो। विशाल पाटील एखाद्या वेळेस निवडून येऊ शकतात, कदाचित काही सांगता येत नाही। या सातारा मतदारसंघामध्ये, या सांगली मतदारसंघामध्ये काहीही घडू शकतं। कारण येथे मतदारांनी तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जवळजवळ 60 ते 65च्या दरम्यान, 70% दरम्यान मतदान झालेले, 65%। आणि हे जे मतदान झालेले तसं निवडणूक आयोग 61% सांगतो, कोणी 62% सांगतं। परत नक्की किती मतदान झालं हे जाहीर करा म्हणून कोर्टापर्यंत सुद्धा काही लोक गेलेले आहेत। मतदान हे निवडणूक निर्णय अधिकारी ते सांगतात आम्ही मोजून नंतर सांगू किती टक्के मतदान झालं, पण अंदाजे एक 61-62% किंवा 63% मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे। आता चंद्रहार सुभाष पाटील हे पैलवान हे या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने नवीन उमेदवार देऊन एक लोकांना चकित केलेलं आहे। त्यानंतर वसंतदादा पाटलाची जी परंपरा होती, वसंतदादा पाटील, शालिनी पाटील, प्रकाश बापू पाटील किंवा प्रतीक पाटील, ही जी मदन पाटील, ही जी परंपरा होती ती या निमित्ताने संजय काकाने तोडलेली होती मागच्या 2 निवडणुकीमध्ये। आता या निवडणुकीमध्ये आमदार किंवा खासदार कशा पद्धतीचे या खासदारकीच्या साठी प्रयत्न किंवा काम केलं असेल ते यावरून समजेल। मिरजचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम, खानापूरचे रिक्त जागा आहे ती, आणि कवठे महांकाळच्या आमदार सुमन पाटील, जतचे विक्रमसिंह सावंत, या आमदारांनी कशा पद्धतीने काम केलं ते या 4 मेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजणार आहे। या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून जे निवडून लोक आले त्यांची जर यादी बघितली तर आश्चर्य असं वाटेलच। 57ला बळवंत पाटील निवडून आले, 62ला विजयसिंह डफळे निवडून आले, 67ला SD पाटील निवडून आले, 71 ते 77ला अण्णासाहेब गोटखिंडे गणपती हे होते, आणि 80 पासून हा वसंतदादा पाटलांच्या घराण्यातच हा खासदारकी चालू आहे। 80ला वसंतदादा पाटील होते, 83ला शालिनी पाटील आल्या, 84 ते 91 प्रकाश बापू पाटील होते खासदार, 96-98ला मदन पाटील खासदार झाले, परत 99 ते 2004ला प्रकाश बापू पाटील खासदार होते, त्यानंतर 2006 ते 2009ला प्रतीक पाटील खासदार होते, आणि 2014 आणि 2019ला संजय काका पाटलांनी ह्या वसंतदादा पाटलांचं जे घराणं होतं ते त्या घराण्याला शह दिला आणि ते 2014 आणि 2019ला निवडून आले, आणि आता तिसऱ्यांदा भाजपतर्फे ते निवडणूक लढवित आहेत। आता या मतदारसंघामध्ये एकूण साधारण 20 उमेदवार आहेत, पण हे प्रमुख हे 3 उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील उद्धव ठाकरे गटाचे, अपक्ष विशाल पाटील, संजय काका पाटील भाजपचे, एवढे हे उमेदवार आहेत। आता या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांगलीच्या भागात हळद उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होतं। सुती कापडही येथे माग आहेतच, तेल गिरण्या आहेत, तांबे पितळेचे भांड्यांचा व्यवसाय आहे, आणि 1843 मध्ये बांधलेलं सांगलीचं गणपती मंदिर हे धार्मिक श्रद्धेचं केंद्र पण आहे। पण या मतदारसंघामध्ये हवा तेवढा विकास झालेला नाही।
शेतकऱ्यांसाठी काही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते अद्यापही प्रलंबित आहेतच। गावोगाव किंवा खेडोपाडी चांगल्या पद्धतीचे रस्ते अद्यापही नाही आहेत। शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, म्हणजे पाणी दुष्काळ पडला तर पाण्यासाठी वणवण करण्याची भाग हा येथे येतेच। त्यानंतर रोजगाराचा एक बेरोजगारांचा प्रश्न तोही सर्वसामान्यपणे आहेच। काही इथे इंडस्ट्रियल इस्टेट नाही। शिक्षणाचं पतंगराव कदमांनी काढलेली फक्त भारतीय विद्यापीठ एवढीच एक टोलेजंग इमारत आणि शिक्षण संस्था ती एकच भाग आहे। त्यानंतर इतर तेथे खूप महागडं शिक्षण मिळतं, पण एक सर्वसामान्य लोकांच्या तालुका पातळीवर ज्या शिक्षण संस्था पाहिजे किंवा शिक्षणाच्या सोयी पाहिजे, खेड्यापाड्यात मोफत शिक्षण करण्यासाठी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा त्यासाठी ते शिक्षण पाहिजे सेमी इंग्लिश, ते तशा पद्धतीचं काही विविध प्रमाणामध्ये नाही आहे। काही विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून देत नाहीत किंवा इतर काही कारणं सांगून ह्या राज्यकर्त्यांनी मुळात माणूस शिकला नाही पाहिजे असंच काही धोरण अवलंबलेलं आहे आणि अशिक्षित माणूस आपल्याला चांगली मतं देतील असा त्यांचा अनुभव आहे का एक त्यांचा होरा आहे हे काय कळत नाही आहे। तसंच या सांगली भागामध्ये धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत आणि औदुंबर किंवा नरसिंहवाडी वगैरे इतरच्या भागात जवळपासचे जे केंद्र आहेत, परत पंढरपूर जाण्यासाठी मिरजवरून कवठे महांकाळ किंवा या भागामध्ये कडेगावला, सांगलीला, मिरजेला जे काही महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र आहे, मिरज तर मोठं जंक्शनच आहे, त्यामुळे हजारो लोक या भागामध्ये येतात। हे पंढरपूरला, सोलापूरला जोडतं, इकडे कोल्हापूरला जोडतं, तिकडे बेळगाव किंवा इतर रेल्वेने सर्व भागामध्ये एक जोडण्याचं जंक्शन म्हणून मिरज सांगली प्रसिद्ध आहे। तर आता या भागातील लोकांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पाहिजेत। त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात, वैयक्तिक लाभाच्या की निराधार अनुदान योजना आहे, त्यानंतर विधवा अनुदान योजना आहे, त्यानंतर वृद्धापकाळ पेन्शन योजना आहेत, या घराघरात जाऊन तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन असे लोक शोधले पाहिजे आणि त्यांना जास्त कागदपत्राची किंवा कशाची मागणी न करता केवळ बघून अल्प एक आधारावर, अल्प कागदपत्राच्या आधारावर त्यांना जर ह्या योजना भारत सरकारच्या असोत, महाराष्ट्र शासनाच्या असोत, या जर मिळवून दिल्या तर बरंचसं खासदाराचं काम होऊ शकेल। अर्थात त्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये एक कचऱ्याचा प्रश्न असतो, अरुंद रस्त्याचा प्रश्न असतो, अतिक्रमणाचा प्रश्न असतो, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असतो। तर हे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा खासदारांनी काही प्रयत्न केले गेले पाहिजे। ऊसाचे साखर कारखान्याचे जे प्रश्न आहेत की ऊसाला शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न, किंवा शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करण्याचे प्रश्न, असे अनेक असंख्य प्रश्न मतदारसंघामध्ये आहेत आणि ते सोडवण्यासाठी काही आमदार किंवा एक नगरसेवकापासून तर खासदारापर्यंत विशेष असं एखादी फळी उभी करून अभ्यासपूर्ण असा अहवाल तयार करून ते सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर बऱ्याच लोकांचं जीवनमान आणि राहणीमान सुधारू शकतं। तर अशा पद्धतीच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आहे। आता ATM न्यूज वर्ल्ड हे चॅनल आम्ही नवीन सुरू केलं असलं तरी ते संपूर्ण भारतामध्ये अत्यंत वेगाने प्रसारित झालेलं आहे आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, त्यानंतर शेअर करा आणि 4 जूनपर्यंत आपण निवडणूक निकालाची वाट पहा। चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता आहे आणि सांगलीच्या लोकांनी कशा पद्धतीने मतदान केलेलं आहे ते आपल्याला 4 जूनला कळणार आहे। तर तोपर्यंत या चॅनलला फ्री सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत 4 तारखेपर्यंत चॅनल बघत राहा। त्यानंतरच्या चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला निवडणूक आणि इतर पुढं आमदारांच्या होणाऱ्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या त्या संदर्भामध्ये आणि इतर काही लोकांचे प्रश्न असतील, इतर काही लोकांच्या समस्या असतील त्यावर एक चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकून त्या समस्या सोडवण्याच्या कामी एक अल्पसं सहकार्य करण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत। तरी या चॅनलला आपण
या चॅनलला आपण जास्तीत जास्त सहकार्य करा, फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता सांगलीच्या दृष्टिकोनातून जर बघायचं गेलं तर हे तिन्ही उमेदवार लाजवाब आहेत, चांगल्या पद्धतीचे चांगले कार्यकर्ते आहेत. आमदार पण तुम्ही निवडून दिले त्या अर्थी ते चांगलेच असणार, कारण तुम्ही चांगल्या पद्धतीचेच आमदार निवडून देता, चांगल्या पद्धतीचे खासदार निवडून देता, हे सर्वांना माहीत आहे. पण काही लोक विरोधामध्ये प्रत्येक ठिकाणी असतातच आणि ते असायलाच पाहिजे, कारण विरोधी माणूस एक चांगला रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा विरोधकाचं मत हे त्यामध्ये महत्त्वाचं असतं. तेव्हा जो खासदार निवडून येईल तुमचा, तर तो एक चांगल्या पद्धतीचा असेल आणि चांगला कार्यकर्ता असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रयत्नशील राहील आणि विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत, मग ते तुमच्याकडे द्राक्षाच्या बागा आहेत, ऊसाची शेती आहेत, त्यानंतर पावसाळ्यात येणारे महापुराचा प्रश्न आहे किंवा इतर कोरडवाहू दुष्काळाचा प्रश्न आहे, असे बरेच प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहे. एकंदरीत म्हणजे प्रश्न असे सर्वसामान्यपणे सुटले गेलेले असे नाही. एका प्रश्नावर काम करायचं म्हटलं तर त्यांना तेवढा निधी उपलब्ध करून द्यायचं काम आहे. पण या मतदारसंघातील लोकांनी किंवा खासदारांनी आपले प्रश्न संसदेमार्फत जर सोडवण्याचा प्रयत्न केला तरी तो बराचसा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यासाठी एक थोडासा अभ्यास जर केला तर यामधून सर्व लोकांचं हित होईल आणि ते हित पाहणंच हेच प्रत्येक माणसाचं किंवा प्रत्येक नेत्याचं कर्तव्य असतं, असं एक जनमत आहे. कारण लोकांच्या हिताचं काम करण्यासाठीच लोकसभेवर किंवा विधानसभेवर निवडून जातात आणि लोकांचं काम करतात. असं नको की एकदा निवडून गेल्यानंतर 10-10 वर्षे, 5-5 वर्ष, 2-2 वर्ष तोंड दाखवत नाहीत किंवा मतदारसंघामध्ये फिरकत नाही, अशा पद्धतीचे आरोप हे काही खासदारांवर, आमदारांवर केले जातात. तर या सगळ्या बाबी आपण विचारात घेऊन चांगल्या पद्धतीने मतदान केले असेलच तर आता 4 तारखेपर्यंत आपण या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. पण ही अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची एक ऐतिहासिक लढाई आहे आणि 4 तारखेपर्यंत तुम्हाला त्याचा निकाल कळेल. 4 तारखेला या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आनंदात राहा.